एक चांगला सामना रंगेल, कारण दोन्ही संघ चांगली फाईट करतायत या मॅच मध्ये. वेगळी ऍक्शन आहे, परंतु तितकाच वेगळा फटकाही पाहायला मिळतोय. आकाश गुरव आपल्या संघाला धावा पुरव. बल्लीच्या बॅटमधून आणखीन एक चौकार या वेळेला मात्र पाहायला मिळेल. 4 धावांची भर पडते स्कोरबोर्ड वरती. धावसंख्या डबल डिजिट मध्ये. बिनगडी बाद 12. बराच आकुटप्याचा चेंडू होता आणि बरंच रूम मिळाला होता, बरीच जागा मिळाली होती खेळायला आणि गती तितकी खास नव्हती या चेंडू मध्ये, त्यामुळे अगदी सहजासहजी मात्र हा चौकार मिळवता आलाय बल्लीला. नेक्स्ट बॉल या वेळेला मात्र स्वीप केलाय, फटका जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चौकार. बल्लीने मचादी खल्ली बल्ली. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त फटका. आकाश गुरव यांच्या बॅटमधून एक खणखणीत वाय चषक चौकार. बल्लीची नजर मात्र चौफेर फिरते आणि या वेळेला मात्र मनगटी फटका अलॉंग विथ द कार्पेट. वन सुरू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. खणखणीत वाय चषक चौकार. दुसरं षटक. पहिला बॉल स्वीप केलाय आणि बॉल जातोय मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बलीने मचा दी फिर एक बार खलबली. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर बलीने मचा दी खलबली. बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. पहिलाच बॉल. खणखणीत वाय चषक चौकार. यावेळेला मात्र 4 धावा. चुकीची या ठिकाणी फिल्डिंग आपण जर पाहिलं तर हा एक महत्वपूर्ण चौकार म्हटला जाईल. असं वाटलंही नव्हतं 4 धावा मिळतील, परंतु क्षेत्ररक्षक जो यावेळेला मनगटी फटका गॅप मध्ये आहे, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आकाश गुरव बल्लीच्या बॅटमधून पुन्हा एकदा खलबली. 4 धावा चौकार. वॉट अ बॅटिंग. 4 ओव्हर नंतर मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 35 धावांवर. आणि यावेळेला पहिला बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. बल्ली की खलबली. फिर से एक बार मैदान पर. ट्रिमेंडस स्क्वेअर कट बाय आकाश गुरव. यावेळेला आडव्या बॅटने स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश गुरव बल्ली मचा रहा है मैदान में खलबली. शेवटचा बॉल. 5 चेंडू 5 धावा आले. शेवटच्या बॉलवर काय घडणार. आशिष विरुद्ध आकाश. आकाश विरुद्ध आशिष. नो बॉल. स्क्वेअर कट पाहायला मिळतोय आणि नो बॉलवर आकाश गुरवच्या बॅटमधून करारा प्रहार. बॉल जातोय अपार. मिळतील धावा 4. येतोय चौकार. देखना फटका. राजस फटका. दिमागदार फटका. नयनरम्य फटका. क्लासिकल अंदाजामध्ये स्क्वेअर कट खेळला. फिल्डर असताना सुद्धा या 4 धावा येत आहेत. क्षेत्ररक्षक मात्र 2024. आणखीन एक स्वीप. पॉवरफुल स्ट्रोक. वंडरफुल स्ट्रोक. ब्युटिफुल स्ट्रोक अँड सक्सेसफुल स्ट्रोक. आकाश गुरव बलीच्या बॅटमधून मात्र यावेळेला आणखीन एक दिमागदार चौकार. हाफ ट्रॅकर होता. अगदी चांगल्या पद्धतीने पुल केलं आणि मैदानाच्या बाहेर चेंडूला गुल केलं. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34 या धावसंख्येवर. 8 चेंडूत 16 धावा. क्रिकेट या वेळेला वा काय फटका खेळलाय. आकाशच्या बॅट मधून आलाय आणि जातोय सीमा
असेल यावेळेला देखील एक चांगला फटका आहे त्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल सीमारेषा ओलांडतोय. 4 वा 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 काय फटका खेळलाय. धावांची आतषबाजी होताना पाहायला मिळते. हाही चेंडू सीमारेषा ओलांडतोय. मध्ये जर पाहिलं तर धावसंख्या झाली आहे ती. इन फॉर्म बॅटर आहेत आकाश. माझ्या बरोबर सागर आहेत. सागर काय म्हणाल ज्या पद्धतीने सुरुवात झाली त्याबद्दल? नाही खूप चांगली. म्हणजे आकाशने जी बॅटिंग केली आहे पूर्ण मागच्या वर्षी जशी बॅटिंग केली होती तसाच एक वेगळ्याच फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय आणि सुरुवात चांगली केली आहे. पण समोर पण सर चांगली तगडी बॅटिंग लाईनअप आहे. सो रन करावे लागतील आणि फायनल मॅच तर माहिती आहे राजन आहेत. यावेळेला बॅकफुटला गेले पॉइंटच्या दिशेने. वा लाजबाब स्क्वेअर कॅट इन फॉर्म बॅटर आकाश गुरवच्या बॅट मधून 4-4-4 चौकार. विक्रमादित्य यावेळेला फुल टॉस. एक बॉल खराब टाकला त्याचा या ठिकाणी फटका बसलाय. बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणि चौकार वसूल केलाय. तयार स्ट्राईकवर भावेश. यावेळेला स्वीप करायचा प्रयत्न होता. आज मात्र जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचे नियम थोडेसे वेगळे आहेत. तसं बघायला गेलं तर सारखा एक बलशाली संघ आहे. यावेळेला मात्र पायाचा वेध घेत मात्र चेंडू जातोय तो फाईन लेगकडे, परंतु धावा मिळणार आकाश गुरव. यावेळेला मात्र बॅटची एज घेतली होती आणि पाठीमागच्या बॅनरवर जर लागला तर बॉक्स आउट असणार आहे. त्यामुळे द्रुपदला माघारी पडतावं लागेल. पहिला धक्का लागेल. निराशा यावेळेला मात्र पदरी पडते. आपण जसं पाहिलं तर पुन्हा एकदा स्टेप आउट झाले आणि इथे मात्र बाल बाल असंच म्हणावं लागेल. थोडक्यात वाचलाय दिवसांपासून. आणि यावेळेला मात्र लॉफ्टेड फटका खेळलाय. त्यामुळे आनंदला माघारी परतावं लागेल. एक मोठी विकेट आली आहे. आकाश गुरवला मिळते मात्र एक मोठी सफलता, एक मोठं यश. आनंद सारखा एक इनफॉर्म बॅटर आउट. 14 धावा बनवल्या. 15 धावांची मात्र वैयक्तिक खेळी करून माघारी परततोय आनंद. परंतु स्टार्ट चांगला दिला, सुरुवात चांगली करून दिली आहे. वेल बिगिन इज अ हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. बघूया पुढे काय घडतंय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आलाय. पहिला चेंडू वाईड होता, परंतु दुसरा चेंडू अगदी बॅटच्या पट्ट्यामध्ये होता, बॅटच्या स्लॉटमध्ये होता, परंतु चुकीचा फटका खेळल्या कारणाने मात्र आनंदला बॉक्स आउट होऊन माघारी परतावं लागेल. अगदी आमच्या कॅमेरामनच्या समोर हा बॉल पकडला जातो. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॅकफुटवर जाऊन मात्र ड्राईव्ह केलं चेंडूला कव्हर बॉलिंग मार्कवर. बॅकफुटवर जाऊन खेळायचा प्रयत्न होता. इथे मात्र हेनॉय थोडीशी घाई करतोय घर. आणि मुकेश रॉयल चेंबूर चला चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात विकेट टाकली जाईल. हेनॉय मात्र थोडीशी जास्त घाई करताना पाहायला मिळाला. धावा घ्यायची आहेत परंतु विकेट टाकायची नाहीये हे कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे हेनॉयने. 45 धावा असताना मात्र हा तिसरा विकेट गमावलाय रॉयल फॅम चेंबूर संघाने. दरम्यान पुढील 2 संघांना मी व्यासपीठाच्या बॅटर प्रदेश. या बॉलवर फटका तर फसला गेला. तिकडे चांगली कॅच पकडली गेली आहे. सो प्रज्ञेशला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल. धीम्या गतीचा बॉल होता, थोडा हलका बॉल टाकला. तिकडे हार्दिकने चांगली कॅच कलेक्ट केली गेली. नवीन बॅटर मंदार. या बॉलवर फिरवला गेला. आकाश गुरवने एक चांगला बॉल फिरवला. बॅटर आउट. सागर मटकरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि आकाशने बॉल टाकल्या आवाज दिला घे.
त्याला माहिती होतं एक प्रॉपर लेग ब्रेक. आणि पण मी राजनचं पण कौतुक आहे, राजांनी खूप चांगला बॉल कलेक्ट केला. एक मोठा लेग ब्रेक होता आणि थोडं स्टेप आउट झाले होते सागर. या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला तिकडे डॉट बॉल. या बॉलवर कव्हरला खेळले गेले, चांगली फिल्डिंग तिकडे ऋतिकची आणि आकाश गुरव. आकाशचा पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडस वळण देखील घेतोय, डॉट बॉल येईल. दर्जेदार आयोजन आपण सातत्याने पाहतोय. दरवर्षी ही स्पर्धा प्रेक्षकांची उत्कंठा वाढवते. याही वेळेला टप्पा बॉल फिरतोय, फलंदाजाला अंदाज उद्ध्वस्त केले बॉलरने, परंतु बॉल एवढा मोठा टर्न झालाय की यष्टांच्या वरून गेलाय. यावेळेला पुन्हा टर्न पाहायला मिळतोय, पुन्हा बाम क्रिकेट मुंबई आहे. यावेळेला फटका खेळलाय, परंतु बॅटर हिट विकेटच्या रूपातच पहिल्यांदा माघारी परताना येत आहेत. विकेट आली आहे. कुठेतरी संकटामध्ये आहे टीम आता सर वाल्मिका स्टार पालघर, कारण की स्पिनरच शेवटी मुंबईची ओळख स्पिन आहे आणि मुंबईकरांनी आज इकडे स्पिन मध्ये थोडं थांबवलं. हार्दिकने स्पिन कोणाला एंट्री मिळणार, कोण पहिला राऊंड जिंकणार, कोण दुसरा राऊंड जिंकणार. आता अजित सरांचा 1 to go आणखी 1 वर्ष वडाळा करा पुढे जाते. याही वेळेला टप्पा पडतोय, त्यानंतर बॉल फिरतोय. दरवर्षी जसं या वर्षी पालघरसाठी ही स्पर्धा लक्षात राहील. नव्याने आले सुद्धा अख्खी स्पर्धा गाजवली आहे. यावेळेला देखील बॉल फिरतोय आणि थोडेसे दूरच आहेत, परंतु प्रयत्न अजूनही पालघरकरांचे